हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी निघलेले आहे, आम्हाला जागरण गोंधळाला जायचं आहे धाराशिवला। तर मी आत्ता चाललेली आहे माझ्या मम्मीच्या घरी आणि तिथून आम्ही माझ्या भावाच्या गाडीमध्ये आम्ही धाराशिवला जाणार आहोत। तर त्यासाठी आम्ही निघलेलो आहोत। तर सकाळची खूप धावपळ होते आणि तुम्ही पाहू शकता आता आम्ही आता वाघोलीला म्हणजे वाघोली बसमधून आम्ही निघलेलो आहोत आता म्हणजे बस स्टॉपला। तर त्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इतकी घाई गोंधळ आणि गडबड आणि असंच करत करत आपल्या बाईचं जीवन असतं। तर तुम्ही पाहू शकता एवढी धावपळ करूनसुद्धा आपल्याला काहीतरी म्हणजे काहीतरी करायचं असतं, काहीतरी एखादा कार्यक्रम अटेंड करायचा असतो। सर्व काही म्हणजे सगळी ही धावपळीवरच जीवन आहे आणि खूप उशीर झाला। 7:30 म्हणजे मी 6:30ला इथे स्टॉपवर आलेली, परंतु इथे बस नसल्यामुळे म्हणजे लगेच मी यायची आणि बस गेली, त्यामुळे मला 6:45ची बस होती ती गेलेली। आता डायरेक्ट 8:30ला बस आहे असं बोलतात, मी चौकशी केली तर तुम्ही पाहू शकता 8:30 वाजून गेले तरीसुद्धा बस आलेली नाही आता। आणि जे इकडे सोलापूर मार्गी जाणारी बस आहेत त्या खूप साऱ्या होत्या, परंतु मला इकडे जायचं होतं श्रीगोंद्याला म्हणजे दौंड मार्गे, तर तिकडे काही गाड्याच नव्हत्या। तर पाहू शकता उशीर झाल्यामुळे मला वाटलं मी लवकर जाईन आणि तिथे ब्लाऊजला हुक लावन, परंतु मला इथेच उशीर झाल्यामुळे मला तिथेसुद्धा टाईम नाही, कारण सगळे माझं वेट करतायत। म्हणून मी असं ठरवलं की आता आपण गाडीमध्येच हुक लावायचे। असं काही नाही, तुम्ही म्हणता ज्या म्हणजे रील्स काढण्यासाठी हिने दाखवलं असेल, पण असं काही नाही, कारण टाईमच नव्हता, कारण सगळ्या ते माझा वेट करत होते। म्हणून मी असं ठरवलं गाडीतच आपण आता हुक लावायचे। तर म्हणूनच ना आता असं झालं की बाई पण भारी देवा ह्या पिक्चरच्या स्टोरीसारखंच हे माझंसुद्धा झालेलं आहे। तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या ह्या व्हिडिओला बाई पण भारी देवा हे गाणं सूट होतं की नाही ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि ही असंच जीवन असतं बाईचं, जिथे जावं तिथे तिला कामच असतं, कुठंही तिला हे नसतं, कुठेही जा असंच तिचं जीवन असतं। कुठे पण ती अशी शांत अशी बसू शकत नाही किंवा काहीच नाही। आणि आता इथूनही मी चाललेले आहे म्हणजे 6 सीटरनी रिक्षाने आणि आता घरी पोहोचलेले आहे। लगेच साडी घातली, हे पाहू शकता माझं साडीमधील लूक। आणि आता आम्ही बसलेलो आहोत गाडीमध्ये जाण्यासाठी। जर मी हे गाडीमध्ये नसते लावले तर मी ही साडी वेअर करू शकले नसते। तर हे पाहू शकता माझं आत्ताचं लूक। आता आम्ही पोहोचलेलो आहोत म्हणजे धाराशिवच्या जवळच म्हणजे अलीकडे 5-10 किलोमीटर अलीकडेच आहे। तर इथे सुंदर अशी ही नदी आहे आणि म्हणजे छान असं वाटलं मला। जर मी हे गाडीमध्ये हुक नसते लावले तर मला हे एन्जॉय करायला मिळालं नसतं, हो की नाही? मग बाई पण भारी देवा। चला तर मग बाय, नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि छानशी अशी तुम्ही मला कमेंट करा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। चला तर मग नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। पोहोचलो आता धाराशिवमध्ये आणि धाराशिवला आम्ही पहिले फर्स्ट टाईमच चाललेलो आहोत आणि ते गावही फर्स्ट टाईमच पाहणार आहे। तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर नक्की दाखवन। चला तर मग।